नाथाभाऊच्या घरात रक्षात आहे, मग रोहिणी येत आहे. नाथाभाऊ घराण्याशी राबवता असा आक्षेप नेहमी माझ्यावर त्यांनी केला. बरं झालं आता एक 4 दिवसापासून त्याचे थोबाडे बंद होऊन गेले. सावकारे साहेबांकडे तर त्यांच्या पत्नी आल्या. तिकीट कुणाला? सावकारे साहेबांच्या बायकोला. ते मंत्री आहेत, तिकीट मंत्र्याच्या बायकोला आहे. जामनेरला गिरीश भाऊ मंत्री आहे, 15 वर्ष झाले. आणि मला म्हणतात तुमच्या घरामध्ये घेवता, कुटुंबात ठेवता, तुमच्याकडे राहता, हे राहता, तुमच्या घरातले घराणे शाही आहे. मग आता हे कोणती शाही लागली? आमच्या साधनात तुम्ही त्या ठिकाणी बिंदूवर जोडून आणलं. घराणे शाही आहे की नाही? मग पुढे गेले 40 वाला मंगेश चव्हाण, त्यांनी त्यांच्या पत्नीला तिकीट दिलं. मग ही घराणे शाहीच आहे. त्याच्यानंतर आलो आपण किशोरप्पाकडे पाचोऱ्याला. त्याही ठिकाणी त्यांनी त्यांच्याच बायकोला तिकीट दिलं. मग तुम्ही सर्वांनी माझी टिंगल केली इतके दिवस. मी तर खरं म्हणजे 40-50 वर्षाची माझी मेहनत आहे, माझी तपश्चर्या आहे. तेव्हा तुम्ही जे घडले ते माझ्यामुळे घडले असायचेच आहे. आणि माझ्यावर टीका करत होताना, घराण्याशीचा आरोप करताना आत्ता कुठे गेले तुम्ही? महाभारतामध्ये नाही का एक म्हण, तेव्हा कुठे गेला होता राधा सुता तुझा धर्म. कर्णाला म्हणतात ना त्याचं ताक कसलं असताना तो म्हणतो ही अदिती आहे, अत्याचार आहे, हे आहे, ते आहे. त्यावेळेस त्याला आठवण देतात, तेव्हा कुठे गेला होता राधा सुता तुझा धर्म. आता नाथाभाऊला म्हणत होते, मग आत्ता कशाला गेलाय? मग नाथाभाऊ म्हणजे दुसरे कार्यकर्ते, मग आता दुसरे कार्यकर्त्यांनी का किती कार्यकर्ते लाईन मध्ये होते? पिंटू कोठार, आणखी प्रमोद नेमाडे, अजय भोळे, पुरुषोत्तम नारखेडे. म्हणजे 4 जण असते ते कोणी येऊ नये म्हणजे यश झाला. बरं झालं यश झालं, त्यामुळे गायत्री तरी पुढे आली. असं होत नसतं की आमच्या घरामध्ये यश झालं म्हणजे आमची बायको होईल. तुमच्या घरातलं एक सामान्य कुटुंबामधली एक चांगल्या शिक्षित अशा स्वरूपाची महिला गायत्री बंगाळे गौर या ठिकाणी त्याच्या आहेत. आता भाषण ऐकलं की नाही तिथं महिला मागे आहेत का भाषणात? पुढे आहे ते डेअरिंग आहे, त्याला स्टेज डेअरिंग आहे. या भुसावळ नगरपालिकेचा कार्यभार उत्तम रीतीने चालवू शकेल